तर पुढे नाशिकमध्ये जाऊया। नाशिक शिक्षक मतदार संघाची जी निवडणूक आहे त्याबद्दलची ही अपडेट आहे। पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतगणना सध्या सुरू आहे। तब्बल 24 तासांपासून नाशिकमध्ये मतमोजणी सुरू आहे। पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये किशोर दराडे हे आघाडीवर असल्याचं कळतंय। बाद फेरीतील मतगणनेत आतापर्यंत 18 उमेदवार हे बाद झालेत। महाविकास आघाडीचे संदीप गुळवे देखील बाद झाल्याचं कळतंय। विजयासाठी 31,576 चा कोटा निश्चित करण्यात आलाय। विजयासाठी दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5,100 अशी मतं आवश्यक आहेत। महायुतीचे किशोर दराडे यांची विजयी वाटचाल मात्र यामधनं दिसून येते। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी महाविकास आघाडीचं गणित बिघडवल्याचं चिन्ह कुठेतरी आता निर्माण झालंय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या दुसऱ्या पसंती क्रमाचा जो काही आता मतमोजणी सुरू आहे त्याबाबतची काय अपडेट आहे? नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ जो आहे, ज्या मतदारसंघाची खरं तर चुरस वाढलेली होती, 24 तास उलटून गेलेला आहे, मात्र मतमोजणी प्रक्रिया अद्यापही कायम आहे। मात्र मतमोजणीची जी प्रक्रिया आहे किंवा मतमोजणीचा जो कौल बघता नाशिक शिक्षक मतदारसंघामधून शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे जवळपास विजयाच्या जवळ पोहोचलेले आहे। तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार असलेल्या संदीप गुळवे यांचं गणित ज्यांनी बिघडवलं ते विवेक कोल्हे आता आपल्यासोबत आहे। विवेक कोल्हेंनी जवळपास 17 ते 18,000 मतं या निवडणुकीमध्ये घेतलेली आहे। तुमच्यामुळे खरं तर महायुतीचं गणित बिघडलं, महाविकास आघाडीचं। नेमकं या सगळ्याकडे कसं बघता आपण? असं आहे की माझ्यामुळे त्यांचं गणित बिघडलं का त्यांच्यामुळे माझं गणित बिघडलं हा खरा प्रश्न आहे। कारण की ते क्रमांक 3 वर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार गेल्या 6 महिने त्या ठिकाणी प्रचारात असताना देखील गेलेला आहे। एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये 5 जिल्हे 8 खासदारकीच्या कार्यक्षेत्रापर्यंत 70,000 शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो। आमचे मुद्दे त्यांना पटवून दिले आणि म्हणून शिक्षकांनी त्या ठिकाणी 2 नंबरच्या पसंतीचं मतदान मला या ठिकाणी दिलं। निश्चितपणाने काही प्रमाणात आम्ही कमी पडलो असेल आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी विद्यमान आमदार त्यांना देखील शुभेच्छा आम्ही दिलेला आहे। त्याबद्दल फारसं मी काय बोलणार नाही। आपण बघतोय विवेक कोल्हे आपल्यासोबत होते, तर दुसरीकडे अशा पद्धतीनं किशोर दराडे यांच्या कार्यकर्त्यांकडनं जल्लोष केला जातोय। आपण त्यांच्याशी बोलूया। आज किशोर दराडे यांचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे, काय प्रतिक्रिया? पहिली खऱ्या अर्थाने मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो की आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे यांनी जे 6 वर्षात उत्तर महाराष्ट्रात कामाचा धडाडा प्राप्त केला होता, या सुज्ञ शिक्षकाने किशोरभाऊंच्या पारड्यात आज मतांचं दान टाकलेलं आहे आणि मोठ्या मताधिक्याने आमदार किशोरभाऊ दराडे यांना पुन्हा आमदार केला आहे। आमचे कार्यकर्ते गेल्या 6 महिन्यापासून प्रत्येक ठिकाणी झटत होते। गेल्या 6 वर्षात किशोरभाऊंनी जे उत्तर महाराष्ट्रात काम केलं, शिक्षकांना न्याय दिला, प्रत्येक कामासाठी ते झटले आणि या सुज्ञ शिक्षकाने बाकीच्या उमेदवारांना कामासाठी झटले असं ते म्हणताय। आपण उमेदवार किशोर दराडे या भागातून येत आहे। कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे, मात्र पोलिसांनी हा जल्लोष करायला त्यांना थांबवलेला आहे आणि काहीसा गोंधळ जो आहे तो मतदान केंद्रांवरती आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांनी या जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांना घोषणा देऊ नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहे, कारण मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती अद्यापही सुरू आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये निकाल हातात येईल। मात्र निकालाचा कौल बघता कार्यकर्त्यांनी खरं तर जल्लोष सुरू केलेला होता, मात्र पोलिसांनी मतदान केंद्राच्या आतमध्ये जल्लोष करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या, मात्र कार्यकर्ते आता ऐकायला तयार नाहीये। आपण ही दृश्य बघतोय, अशा पद्धतीचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय, त्याची ही थेट दृश्य बघतोय। नाशिक मतमोजणी केंद्र जे आहे शिक्षक मतदारसंघाचं, त्या ठिकाणचं ही सगळी परिस्थिती आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि जल्लोष देखील इथे केला जातोय। किशोर दराडे हे खरं तर पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि शिंदेच्या शिवसेनेकडनं या ठिकाणी निवडणूक लढली। मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या किशोर दराडेंच्या प्रचारासाठी मैदानात ते उतरलेले होते। त्यांनी तब्बल नाशिक, जळगाव, धुळे, नगर आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यांमध्ये बैठका घेतला, मेळावे घेतले आणि ते मेळावे घेतल्यानंतर अशा पद्धतीचा उत्साह विजय जो आहे तो त्यांना खेचून आणण्यात आलेला आहे। एकीकडे राज्यातल्या अनेक भागांमध्ये ठाकरेंना विजय मिळवणारा नाशिकची जागा मात्र ठाकरेंच्या हातातून गेलेली आहे। आणि काय आपण किशोर दराडे जवळपास विजयाच्या जवळ आहे, काय प्रतिक्रिया? भाऊने आम्ही 6 महिन्यापासून काम करत आहोत आणि लोकांनी आमच्या कामाची पावती दिली आम्हाला। आम्ही जे काम केलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं
त्या शिक्षकांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमच्या कामाची पावती दिली. 6 वर्षे शिक्षकांसाठी आम्ही झटलो. त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील 5 जिल्ह्यांमध्ये फिरले, त्याचा फायदा झाला. हो फायदा झाला. मुख्यमंत्री शिंदेचा खूप फायदा झाला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांचा नाद करायचा, पण दराडेंचा नाद करायचा नाही. आपण बघतोय हे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामधला हा उत्साह आपण बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांच्यामुळे खरं तर हा विजय त्यांना सोयीचा झाला, कारण मुख्यमंत्र्यांनी किशोर दराडे यांच्यासाठी तब्बल 5 जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या आणि 5 जिल्ह्यांमधल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या आणि त्याच्यामुळे हा विजय जो आहे तो किशोर दराडेंना सोपा झाला आणि अखेर किशोर दराडे जे आहे ते विजयाच्या जवळपास पोहोचलेले आहे. पुढच्या काही क्षणामध्ये किशोर दराडे यांना अधिकृत विजयी जे आहे ते निवडणूक आयोगाकडनं घोषित केलं जाईल आणि हा जो काही त्यांचा जो विजयाचा कौल आहे तो आता अशा पद्धतीने काही वेळापूर्वी विवेक कोल्हे यांनी मान्य केलेला आहे. विवेक कोल्हे यांनी देखील किशोर दराडे यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. विवेक कोल्हे काही वेळापूर्वी आपल्याशी बोलले, न्यूज 18 लोकमतशी बोलले आणि त्यांनी मान्य केलं की हा विजय जो आहे तो किशोर दराडे यांना खेचून आणण्यात यश आलेलं आहे. मात्र विवेक कोल्हेंमुळे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे संदीप गुळे यांचं गणित मात्र बिघडलेलं आहे आणि महाविकास आघाडीला नाशिकच्या जागेवरती शिक्षक मतदारसंघामध्ये फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच